अनंता, हे माझ्या नारायणा, तुझ्या चरणी या वशिष्ठाचा प्रणाम देवा. तुझ्या कृपाशीर्वादानं या विश्वाच्या ठिकाणी आम्ही कार्यरत झालो आणि परमेश्वरात तुझ्या नावाची दीक्षा घेतली आणि या विश्वाच्या ठिकाणी मुमुक्ष जनांच्या उद्धारासाठी दत्त शांताकारं भुजगच्छेदं पद्मनाभं सुरेशं द्वंद्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. असं तुझं स्वरूप नेत्रासमोर पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतंय आणि या विश्वाच्या ठिकाणी शेषावर शयन करून या विश्वाचं पालन करण्याची जबाबदारी परमेश्वरात तुझी आहे आणि तीच जबाबदारी तू परिपूर्ण पार पाडतो. एकानं जन्म द्यावा, एकानं पालन करावं आणि एकानं या विश्वाचा संहार करावा. जेणेकरून पुनश्च जन्म मरणाचा फेरा प्रत्येक जीवाच्या जीवनात येतोय. यातच माणसाचं पुण्य कर्म आणि पाप कर्म या कर्माचा लेख हा प्रत्येकाच्या जीवनात घडला जातो. अर्थात कुणी काय करावं, कसं करावं हा प्रारब्ध आहे, तरी सुद्धा याची प्रत्येकाची सतसत विवेक बुद्धी आहे. या विवेक बुद्धीच्या योगे करून विश्वाच्या ठिकाणी आपलं अस्तित्व प्रत्येकानं निर्माण करायचं आहे. परमात्मा हा पराच्या पलीकडे वस्तीस्थान करून असणारा एक विधाता आहे आणि या विधात्यानं विश्व कार्य चालवत असताना प्रत्येक जीवाचं कल्याण करण्याचा ध्यास घेतलाय. फक्त आपली इच्छा सदिच्छा असावी, जेणेकरून माणसाच्या मनात निर्माण होणारी प्रत्येक वासना ही इच्छा स्वरूप आहे आणि म्हणूनच प्रत्येकाची इच्छा निर्माण होते. ती चांगली आहे की वाईट आहे हे प्रत्येकानं जाणून आपलं कर्म करावं, जीवनाचा ध्यास घ्यावा आणि जेणेकरूनच या ध्यासाच्या योगे करवी स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्यावा. तद्वत आम्ही आमच्या जीवनाचा उत्कर्ष करून घेतला. ब्रह्मदेवाचा पुत्र वशिष्ठ म्हणून या विश्वाच्या आमचा जन्म झाला, पण तो देह आम्हाला त्यागावा लागला, तो जीव शंकरात. अर्थात या विश्वाची लय करती देवता, या विश्वाचा आदि पुरुष, या विश्वाचा शून्य बिंदू आणि त्याच बिंदूच्या योगे करून आम्हाला आमचं अस्तित्व संपवून पुनश्च जन्म घ्यावा लागला. तो सुद्धा मित्र आणि वरुण यांच्यापासून उर्वशी करवी आमचा जन्म घडला गेला आणि जी उर्वशी आमची माता ठरली गेली त्या मातेनं आम्हाला जन्म दिला आणि या विश्वाच्या ठिकाणी बुद्धिमान एखादा पुरुष निर्माण व्हावा ही ब्रह्मदेवाची इच्छा वरुणाकडं आणि मित्राकडं कथन केली. जेणेकरून मित्र आणि वरुण यांच्या नजरेत उर्वशी आली. त्यांनी स्वतःच्या प्रेमाची मागणी केली. सात्विक भावानं दोघांनाही दिलेला शब्द परिपूर्ण करण्यात उर्वशी तत्पर ठरली. कालांतरानं गर्भधारणा झाली. दोन गर्भांची धारणा मित्राकर्मी आणि वरुणाकर्मी ठरली आणि जेणेकरून या विश्वाच्या ठिकाणी दोन जीव जन्माला आले. एक वशिष्ठ आणि दुसरा अगस्ती. अर्थात या वशिष्ठानं स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण करतोय. अरुंधती आमच्या सानिध्यात आमची पत्नी म्हणून वावरते. अर्थात स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष करत असताना कित्येक शिष्यांना घडविण्याचं कर्तव्य आम्ही करतोय. आमचे पुत्र आमच्या सानिध्यात आहे. अर्थात या गंगा किनाऱ्यावर, या गंगा तीरावर आम्ही आमची पर्णकुटिका निर्माण केली. आम्ही आमच्या पर्णकुटिकेच्या ठिकाणी स्थित आहोत. हा आश्रम माझ्या शिष्यांच्या उद्धारासाठी आणि शिष्यांना घडविण्यासाठी आहे आणि माझ्या पुत्रांना मी मार्गदर्शन करतोय.
या विपाशा नदीच्या तीरावर आमचं कार्य सुरू आहे, होम हवन सुरू आहे, यज्ञयाग सुरू आहे. अर्थात या यागाच्या कर्मी पुण्यबळ देवतांना मिळते. आता त्याच परमेश्वराचे जन्म नामस्मरण हीच सदिच्छा. नमो नारायणाय. ओम नारायण. ओम नेत्रासमोर आश्रम दिसला. आश्रम कुणाचा विचारणा केली तेव्हा समजलं की वसिष्ठ महंतांचा आश्रम आहे. परम भाग्य आहे आमचं. वसिष्ठ महंतांचा आम्हाला दर्शन घडणार. तेव्हा प्रथमतः नमस्कार, त्यानंतर पुढील विचार. वेद मंत्रोच्चारानं आश्रम कसा बनवून प्रत्येकाच्या मुखावटे ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रोच्चार शिवाय अर्थात हे त्रिमूर्ती, हे मुनिवर, आपल्या पवित्र चरणी काम्यकुब्ज नगरीचा राजा विश्वनाथ शतशः प्रणाम. नमो वासुदेवा. आशीर्वाद सदैव कल्याण होईल, बाहूंची वृद्धी होईल, यशस्वी होईल. हे तपोनिधी, आपला आश्रम आम्हाला दिसलं म्हणजे तहानलेल्या व्यक्तीला पाण्याचा साठा दिसण्यासारखा. प्रत्यक्ष आपल्या आश्रमाचं आम्हाला दर्शन घडलं म्हणजे दुर्दैवी व्यक्तीला आपल्या पूर्वजांचा धनाचा साठा मिळाला, गुप्त धन मिळाल्यासारखे. साधू महंतांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशावाद हा नेत्रासमोर असतो, पण कित्येकांना मृगजळासारखं वाटतं. आमचं जीवन हे परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि अशा जीवनाचा कित्येकांना हेवा वाटतो, तर कित्येकांना आपुलकी वाटते. आपण आपुलकीच्या शब्दानं आम्हाला कथन केला. खरोखरच मनाच्या ठिकाणी समाधान वाटतं. आम्ही ध्यानस्थ असताना आपल्या शब्दांच्या कानावर आले. क्षणार्धात आमच्या कानाचं विसर्जन झालं. क्षमा असावी. आमच्या एका प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवं. गुण कांग कुब्ज नगरी, ज्याला न्यायदंड हाती घडला, गो ब्राह्मण प्रतिमाला ज्याला म्हटलं जातं, राजा विश्वनाथ. राजा, आमच्यापर्यंत आपलं आगमन झालं. या आमच्या आश्रमापर्यंत आपण आलात. आमची सोपी पहिली. आमच्यापर्यंत येण्याचं सहज कारण की याच्या मागे काही गोष्टी लपल्या. मुद्दाम मुनिवर, अरण्याच्या ठिकाणी आम्ही शिकारीच्या निमित्तानं बाहेर पडलो. मृगया साध्य करण्यासाठी अगणित सैन्य माझ्याबरोबर. पण दुर्दैव आवडलं, आज 4-5 दिवस झाले संपूर्ण अरण्य घोटाळतो, पण मात्र मृगया साध्य होत नाही. पण शेवटी माणूस म्हटल्यानंतर तहान आणि भूक लागणार. आमच्या जवळ असणारा अन्नाचा संचयही संपला आणि पाण्याचा साठाही संपला. तेव्हा भुकेनं माझे सैनिक तडफडतात. तेव्हा आशावादी जीवनाला आम्हाला आश्रम दाखविला. आशाभूत नजरेला आणि आणि याच आशाभूत आश्रमाच्या ठिकाणी माझ्या सर्व सैन्यांच्या भुकेचं शमन होईल, हीच मनाच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली. आमच्या जवळ तो हे जो योगीराज, हे मुनिश्रेष्ठ, दयावंत व्हा, कृपावंत व्हा. एक वेळ राजा उपवासी राहिला तरी चालेल, पण माझ्या सोबत असणारे सैनिक तडफडताप्रमाणे, पण माझ्या नगराचा पल्ला फार लांबचा आहे. राजन, आपल्या मनातील विचार फार उच्च विचार आहे. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी. अगदी खरं. माझा उपवास झाला तरी चालेल, पण माझ्या सैनिकांना उपवास करणं योग्य नाही. कारण त्यांचं जीवन महत्वाचं आहे, त्यांचं रक्षत्व आहे. राजा, ज्या विचारानं तुझी पावलं माझ्यापर्यंत पडली, अर्थात तेच विचार तुझे योग्य आहे आणि सूज्ञ आहे
अर्थात तुझ्या विचारांना आणि आता तुम्ही आलात म्हणजे आम्हाला तुमचा पाहुणचार हा करावाच लागेल. प्रत्येकाला भोजनाची व्यवस्था हवी. याच्या पूर्वी गंगा तीरापर्यंत माझ्या सोबत सहस्र सैनिक आहेत. सर्वांना भोजन मिळेल का? राजन, शंका मनाच्या ठिकाणी नको. आपण विचार करावा आणि तो विचार क्षणार्धात आम्ही पूर्ण करावा. याच्या मागे परमेश्वराची इच्छा आहे. अर्थात परमेश्वरानं तुम्हाला इथपर्यंत आणलंय. एक काळ, असंख्य काळ, हजारो काळ त्या सर्वांची भूक शमिळणारा परमेश्वर आहे. मी तो सामान्य पामर आहे. अर्थात मी तुम्हाला एकच कथन करतोय. गंगा तीरापर्यंत चला. सर्वजण स्नान सध्या उठा आणि माझ्यापर्यंत या. सर्वांच्या भोजनाची व्यवस्था. स्नान संध्या उरकल्यानंतर भोजनाचा आस्वाद या आश्रमात राहून आम्ही घेऊ. हो, आश्रमाच्या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी होय, आम्ही भोजनाची व्यवस्था योगीराज, सर्वांचं स्नान उरकलंय तेव्हा भोजनाच्या पंक्ती आपण वाढू शकता. काय सर्वजण आलेले आहेत. सर्वजण विराजमान व्हा. पंक्तीच्या पंक्ती बसल्या जातील. भोजनाची जय्यत तयारी झालेली आहे. शिष्यगण हो, चला भोजन व्यवस्था सुरुवात करा. भोजन व्यवस्था. प्रारंभी विनती करू गणपती विद्या सागरा अज्ञान सहलो बुद्धिमती आराध्य लोकेश्वरा चिंता यावे राजन यावे. योगीराज, कृतकृतार्थ झाला. उत्तम अशी भोजनाची व्यवस्था आमच्याकडे आनंदाचं उच्चतम शिखर गाठल्यासारखं वाटलं. खरंच मीच काय, माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकानं रसवंतीचा खरा स्वाद घेतला आणि तृप्त झाले सर्वजण. हे आपले उपकार आहेत आमच्यावर. माझ्या देहाचं कर्म काढून त्याचा पादाक्रांत जरी आपल्या पायात घातलं असेल तरी गुणश्रेष्ठ योगीराज हे उपकार नाही. राजन, उपकार हे शब्द आपल्या मुखात योग्य वाटत नाही. याच्या मुळाची कारण अन्नदानासारखं पवित्र कार्य नाही. आणि ज्यानं हे कार्य केलं त्याच्यासारखं पुण्य त्याला या विश्वाच्या ठिकाणी मिळत नाही. राजन, एका दिवसाचं अन्नदान म्हणजे 108 यज्ञ केल्याचं पुण्य त्याला लाभतंय. अर्थात तेच पुण्य आमच्या जीवनात जर आम्हाला लाभत असेल ते सुद्धा आपल्या सहकार्याने, तर आम्ही भाग्यवानच म्हणायला काही हरकत नाही. भोजनातील प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडणार. हा तुमच्या मनाचा
घेतला. हो सांगताय, विचारताय काय? सर्वजण तृप्त झाले आहे. पहा कसे ढेकर. हो यथेच्छ ब्राह्मण भोजन उरकल्यासारखं वाटलं. तेव्हा आम्ही रजा घेतोय म्हटलं. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असले, माझ्या तमाम जनतेच्या पाठीशी आशीर्वाद असले. आमच्या चरणाशी आपण नतमस्तक झाला. सर्वजण तृप्त झाले हे शब्द आपल्या मुखातील काही कशासाठी बोलला? केलेले उपकार जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञता मी फक्त तृप्त झाले म्हणून सांगून व्यक्त केली. पण आपण जे पदार्थ आम्हाला वाढला त्याचं वर्णन नाही सांगितलं. म्हणजे विशेष काय आवडलं आपल्याला? विशेष म्हणजे भोजनाच्या ताटातील भाजी आवडली. काय त्या भाजीचा स्वाद! त्यानंतर पुढे जाऊन सांगायचं तर तो रस म्हणजे आमटी, ती सुद्धा आवडली. आणि सर्वात अन्नात साळुंक्याप्रमाणे सकळ अन्नाचा प्रभू शोभणारा तो भात, तो तर काय वर्णन करू. त्याशिवाय तो गोड पदार्थ मला तृप्त झाले. योगीराज एवढंच सांगायचं होतं त्यासाठी आलो. राजन, आपण जो स्वाद चाकला, जो आस्वाद घेतला त्याचं वर्णन करण्यासाठी आलो. खरोखरच आम्ही समाधानी झालो. बरं हो, या. येईल कधीतरी बघा. वसिष्ठ म्हणून मनात शंका आणू नका. राजा विश्वनाथ सर्व पदार्थांचं वर्णन करून माग फिरला. म्हणजे जेवल्यानंतर डुलकी घ्यावी असं वाटलं असेल. तसं काही नाही. वाम कुशी घेण्याचा आमचा मनोनेता नाही. आणि जर का घ्यायची असेल, जिथं भोजन झालं त्या स्थानावर घ्यावी अशी आमची इच्छा आहे. बरेच जण घेतात. तशी आम्हीही घेतली असती निद्रा. पण मी कर्तबगार राजा आहे. शिवाय सहस्त्र सैनिक माझ्या सोबत आहे. तेव्हा मला जागरूक राहायला येतो. पण जात असताना एक लघु शंका, एक लहानसा यक्ष प्रश्न. लहानसा पण तो यक्ष प्रश्न आपल्या नेत्रासमोर उभा टाकलाय. हे वसिष्ठ महंत हा आश्रम मी पाहतोय. या आश्रमात शिकणारे शिष्य समुदाय, आणि जर का पाहिलं असेल तर आपले कुणी आहेत ते आप्त सखिया हे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे. हो, अर्थात सहस्र व्यक्तींना भोजनाची तयारी करायला गेली तर हे आपले कामाचे हात तेवढे उपयुक्त नाही. शिवाय आम्ही नदीवर स्नान करण्यासाठी जातोय काय आणि पुन्हा माघारी येतोय काय? तोवर अन्नाची सिद्धता आहे, भोजनाची सिद्धता आहे. आणि ती सुद्धा सहस्रांच्या मुखात तृप्ततेचा ठेका येईपर्यंत भोजन जाते. अर्थात योगीराज हे कसं काय शक्य आहे? राजन, आपली चिकित्सक बुद्धी पाहिली, आपली चिकित्सक नजर पाहिली, आपला चिकित्सक भाव पाहिला. खरोखरच मन भरून आलं. याच्या मुळाची कारण हा परिसर आपण पाहिला, आमच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्ती आपण पाहिला, इथली परिस्थिती आपण पाहिला. अरण्याच्या ठिकाणी असणारा आश्रम आणि अशा आश्रमाच्या ठिकाणी एवढं धनधान्य आलं तरी कुठून आणि आपल्या भोजनाची व्यवस्था झाली. प्रश्न उद्भवणं साहजिकच आहे. परमेश्वराची इच्छा नाही आणि त्या परमेश्वराच्या इच्छेमुळं इथं असाध्य असं काही नाही, ते साध्य योगीराज, ब्रह्मानंदी लागरी टाळी तेथे देहाते कोण संभारी. हे जरी असलं तरी देह हा
भुकेनं व्याकुळ होणार देह हा तृषेनं व्याकुळ होणार अर्थात त्या तृषेचं आणि भुकेचं शांतवन हाताच्या बोटावर मोजणाऱ्या व्यक्तींचं आपल्याकडे केलं जाऊ शकतं पण त्यावरती सहस्रांची भूक शांतवन करू शकतात अर्थात मला तर काहीतरी आपल्याजवळ दिव्य शक्ती असल्यानं मूळ जाणून घेण्याची इच्छा आहे. मूळ जाणून घेणार तर राजा सामान्य गोष्ट आहे रे. काय पण तिच्या करवी असामान्य गोष्टी करतात अशी देवतांची कामधेनू आमच्या जवळ आहे आणि त्या कामधेनू जवळ आपण ती इच्छा प्रदर्शित करू. ती इच्छा क्षणात देवतांची कामधेनू माता आपल्याजवळ जी इच्छित मनोरथ पूर्ण करते ते मागाल ते देते ती कामधेनू म्हणजे आम्हा सहस्राच्या भोजनाची मुक्ती या कामधेनूला केली होय पाहिजे ती मुख्य कामधेनू आहे ना तिची कन्या नंदिनी देवतांनी आम्हाला बहाल कामधेनूची कन्या नंदिनी आपल्याजवळ आहे म्हणजे कामधेनू वाटेप्रमाणे फार बरं झालं. कृतकृतार्थ झालो त्या आईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी लाभला येतोय म्हटलं परमेश्वरा शुभ कार्य आमच्याकडून घडवलंच आणि राजकर्ता करून माघारी गेला. वसिष्ठ महान त्वरेनं निघालेली पावलं माझी मागं मनातील शंका दूर झाली. परिपूर्णपणे दूर झाली मग पुनश्च येण्याचं कारण काय? एकच लहानाहून लहान होऊन आपल्याजवळ मागणं मागतो आता बोला. ते मागणं आम्हाला तुम्ही द्याल या प्रेमातही शंका नाही वसिष्ठ महान मी लाखाचा पोशिंदा आहे हा. लाख जनता माझ्या अधिपत्याखाली वावरते शिवाय प्रत्येकाला मूलभूत असणाऱ्या गोष्टी अन्न वस्त्र निवारा या तिन्ही जर का गोष्टी मानवाला जर का यथायोग्य मिळाला असतील तर त्या मानवांचं जीवन कशातही कमी पडणार नाही दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळणार नाही तेव्हा मी आपली करुणा बघतोय आर्दव करतोय विनंती करतोय आपल्या जवळ देवतांची असणारी ठेव म्हणजे कामधेनूची नंदिनी माता ही नंदिनी धेनू योगीराज राजा ईश्वराला मागतोय ईश्वराला आपलं मागणं योग्य आहे. आपण ज्या भावानं आमच्या समोर आपली भावना व्यक्त केली क्षणार्धात आम्ही आपली भावना पूर्ण सुद्धा करू शकलो असतो पण ज्या देवतांनी दान स्वरूपानं आम्हाला ती काय दिली ते गोदान आम्हाला केले ते म्हणजे देवतांचे अधिपती देवेंद्र महाराज यांनी आमच्यावर प्रसन्न होऊन हे दान आम्हाला दिले अर्थात दान आम्ही आपल्याला पुनश्च कसं द्यावं वसिष्ठ त्या महान दानाचं संगोपन करणं हे आमचं हे वसिष्ठ महान ज्यावरती देवतांनी आपल्याला दान दिलं तेव्हा देवतांचा त्या दानावरील अधिकार संपला अर्थात नंदिनी माता ही आपल्या मालकत्वात आली आपल्या मालकीची झाली मग ती मालकीची दान ते दान न राहता तुमच्या हक्काचं झालं झालं तेव्हा तो हक्क अधिकार म्हणून ती नंदिनी मला का देऊ शकणार नाही? राजन शिवाय या विश्वात या आश्रमाच्या ठिकाणी मोजकी माणसं तुम्ही राहतात तुमचा उदरनिर्वाह करणं कठीण बनेल पण जर का राजाला ती नंदिनी माता मिळाली असेल तर सहस्रांच्या भुकेंचं शांतवन होईल सहस्रांना अन्न निवारा वस्त्र सर्व काही मिळेल तेव्हा माझ्या जनतेचं जीवन सुखी होईल राजन एवढंच मी विनंती करतो कुणीतरी दिलेलं दान हे दान स्वरूप सांभाळणं हे कर्तव्य आहे ते आपण दुसऱ्याला दान देऊ शकत नाही दान हे दुसऱ्याला दिलेलं स्वीकारावं आणि ते टिकून ठेवावं ही आमची भावना आहे आणि तू म्हणालास या आश्रमाच्या ठिकाणी आम्हाला त्या गायीचा तो उपयोग काय आम्ही आश्रमाच्या ठिकाणी राहतो आणि तुम्हाला याचा फायदा आहे तुमच्या सानिध्यात कित्येक जण आहेत तुमच्या सानिध्यात येणारे कित्येक जण आहेत अर्थात त्यांच्यासाठी उपयोग करता येईल राजन तुमच्या सोबत असणारे कष्टाळू जीव आहेत अर्थात तेच कष्टाळू जीव स्वतः शेती करतायत स्वतः धान्य उगवीत आहेत आणि भोजन घेत आहेत अचानक आम्हाला कर देऊन तुमच्या जवळ सुद्धा भोजनाची व्यवस्था केली जाते धान्य देऊन
अर्थात प्रत्येक जण एकमेकावर अवलंबून आहे. तिथं या कामधेनूचा उपयोग नाही. आणि जर काही कामधेनू तुम्ही तिथं देणार आणि तुमच्या प्रजेला तुम्ही जर धान्य देऊ लागलात, भोजन देऊ लागलात, तर ती ऐत खाऊ होणार. ती कष्ट करणार नाही. याच्यासाठी प्रत्येकाचं जे कर्म आहे ते प्रत्येकाने करावं. अरे वा, वसिष्ठ महाराज, महाराज. म्हणजे माझी जनता ऐत खाऊ होईल हो. म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय. पण तुम्ही आणि तुमचे शिष्य ऐत खाऊ राहिले तर चालेल. बोलण्याचा अर्थ काय? अर्थातच कुठल्याही कामावर कष्ट न करता, कुठलीही शेती न पिकविता, या कामधेनूच्या नंदिनीच्या योगे करून जर का तुम्हाला तुमचं पोट भरत असेल तर तुम्ही ऐत खाऊ नाही म्हणता. राजा खा म्हणतोय. तुमचे शिष्य ऐत खाऊ नाही म्हणतात. मग देवाच्या नंदिनी मुखातील राखाच्या पोशिंद्याला दिली असेल तर माझे लाख सुखी होतील. मुखातील शब्द मुखातील ऐक खाऊ बोलण्यासाठी तत्पर ठरला. तुम्ही म्हणाला अरे या ठिकाणी आलेले तुझे सारे हे सैनिक आणि तू भुकेनं व्याकुळ होता. जर नंदिनी नसती तर तुम्ही उपासमारीला मेला असता. अशा परिस्थितीत माझ्या सानिध्यात असणारे शिक्षकगण यांना मी घडवत असतो. तुझ्यासारखे राजकर्ते घडवण्याचं कर्तव्य आम्ही करत असतो. आणि अशाला आश्रमाच्या ठिकाणी भोग देणं, अन्न देणं हे आमचं वसिष्ठ कर्तव्य आहे. महाराज! आणि तेच कर्तव्य खबरदार! नंदिनी कमी पूर्ण खबरदार! होते. राजकर्ते घडवितात हे शब्द उच्चारू नका. कारण तुम्ही राजकर्त्याला घडवित नाही तर राजकर्त्याचं आयुष्य बिघडवितात हा आरोप तुमच्यावर कशावर करतोय. म्हणतोय तू? अर्थातच पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मला नंदिनी देऊ शकत काय नाही. देणार? दुसरी गोष्ट म्हणजे राजकर्ता निमिराजा याची आठवण आहे का? ज्या निमिराजानं सहस्र वर्ष चालणारा यज्ञ करण्याचा ठरविला तेव्हा होता म्हणून, ऋत्विज म्हणून, यज्ञाचा प्रमुख म्हणून तुम्हाला बोलविलं होतं. तुम्ही नकार दिलात कारण तुम्हाला महत्वाचं काम होतं. इंद्रदेवाचा यज्ञ आणला होता. तो 500 वर्ष चालणारा इंद्रदेवाचा यज्ञ पूर्ण करायला तुम्हाला जायचं होतं. म्हणून तेव्हा निमिराजाला नकार दिला. मग त्याच निमिराजानं गौतम ऋषींना घेऊन यज्ञ पार पाडला. तुमचे 500 वर्षाची इंद्रदेवाचा यज्ञ पूर्ण होताच तुम्ही निमिराजांपर्यंत गेला आणि निमिराजानं गौतमांना घेऊन यज्ञ केला हे तुम्हाला पावेना. म्हणून निमिराजाला शाप दिला. राजा निमिराजा देह विरहित होशील, अंग विरहित होशील. मग एका राजाला घडविला की राजाच्या आयुष्याचा सत्यानाश केला. राजन, ज्या राजकर्त्याला माझ्या करवी शाप मिळाला त्याच्या करवी त्याचं जीवन संपलं असं तुझं म्हणणं. पण त्याच राजकर्त्यानं मला शाप देऊन माझं सुद्धा जीवन त्याने संपलं. मी केलं हे विश्व कार्यासाठी केलं. त्याच्यापूर्वी देव आणि मानव यांच्या डोळ्याच्या पापण्या कधी मिटत नव्हत्या. कल्पना आहे ना? पूर्णपणे या विश्वात देवतांच्या डोळ्याच्या पापण्या मिटत नव्हत्या. त्याची उघडझाप होत नव्हती. तद्वत मानवांच्या सुद्धा पापण्याची उघडझाप होत हो. नव्हती. तुमच्या दुष्कर्मामुळं, तुमच्या दुष्कृत्यामुळं देवतांच्या डोळ्याची उघडझाप होत नाही, पण मानवांच्या डोळ्याची उघडझाप होत हे आहे. सत्कर्म आहे आमचं. काय सत्कर्म? आमच्यामुळं काय दिलं? मानव आणि देव याच्यातील फरक निश्चित झाला. देव या निद्रा घेत नाही, मानव निद्रा घेतो. सदा डोळे उभे राहिले असते मानवाला निद्रा आली नसती. आणि देवाचं कार्य या विश्वाच्या ठिकाणी करण्यासाठी, धर्म कार्यासाठी आम्ही केलेलं योग्य ते. बाजू मांडतात, बाजू मांडतात की बाजू मारतात? बाजू मांडतोय. कल्पना वाटतं की मी काय? पुरोहित होतो, जेणेकरून ज्या पुरोहिताचं मी कार्य केलं पाहिजे त्याला विचारून त्याच्या हातात केलं हे पाहिजे. तुम्हाला झोंबलं का? हो. हे तुमच्या मनाला लागलं का? साहजिकच आहे. कारण राजा निमिराजाचा पुरोहित असणारा गौतम ऋषींना सहस्र वर्ष चालणारा यज्ञाचं काम दिलं गेलं. हे तुम्हाला तुमच्या मनात खुपलं. हे गौतम म्हणूनच ऋषींना- तुम्ही हा राग काढला. गौतम ऋषींनी मला विचारलं असतं की बहुधा राजानं माझी परवानगी घेऊन केलं असतं तर ते ठीक होतं. करत माझी नाही. कोणती अनुमती जर नव्हती. का तुमची अनुमती नव्हती, तुमच्या ऐवजी तुम्ही कुठेतरी ऋत्विज दुसरा द्यायला हवा होता. याची अर्थात विचार- तेव्हा तुम्ही राजकर्त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केला. हा. आज एक राजकर्ता
असेल आता हो. कर्म करुणी म्हणती साधू ए, लक्षात ठेवा, माझा संयमाचा पारा मी सोडला तर तुमच्या आश्रमाच्या ठिकाणी उल्कापात घडेल. ए, चला आता ते घराचं चिंध्या जाती. एका मंत्रात पान झाले. आता तुला शेवट करणार. या बोलानं नंदिनी सुपूर्द करता करावं गेली. करावं लागेल. अरे दुसरे एका ब्राह्मणाला देतोय शस्त्र माझ्या समोर बसले अर्थात. अरे तू जर शस्त्र उपसली मंत्र सामर्थ्याच्या योगे करून मी तुझा सकाळची दिली शेवट करू. हा लाखाचा पोशिंदा स्वस्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या सुखासाठी मागतोय. पण जर का तुम्ही घेत नसाल तर हा शांतिवंत शुद्ध बीजाचा आहे. शुद्ध बीजाचा चालेल. त्याच्यासाठी हे नंदिनी माते, हे नंदिनी माते स्वतःचं संरक्षण करतात. या अंगाच्या ठिकाणी कित्येक सैनिक निर्माण कर आणि या सैन्याचा संहार कर. तुझं संरक्षण तू कर. लक्षात ठेवा, सूट नाही. राजन एका ब्राह्मणाला दत्त करण्यासाठी तत्पर ठरला. अरे एका गायीवर वार करण्यासाठी तत्पर ठरणार होतो. त्यापूर्वी तुला मर्यादा घालण्यासाठी हे सैन्य निर्माण करावं लागेल. या आश्रमाच्या रक्षणासाठी
ब्राह्मणांचं रक्षण झालं असेल तर भविष्य कित्येकांचं घडेल. आता हा हलत तू अर्थात होम हवन यज्ञ याग करून पावित्र्याचं पावलं घे.